नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ प्रभात। मी सागर जगताप सर तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, एक नुकतीच आपल्यासमोर एक अपडेट आलेली आहे आणि नक्कीच आनंदाची बातमी आहे। बातमी कोणती आहे तर शिक्षक भरती प्रक्रियेतील महत्त्वाची असणारी परीक्षा म्हणजे टेट 3 बरेच दिवस झाले संपन्न होऊन आणि आतुरता लागली होती ती म्हणजे त्याच्या निकालाची। अनेक माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहिल्या, वेगवेगळ्यांचं वेगवेगळं मतांतर पाहिलं। 8 दिवसातून लागेल, ह्या आठवड्यात लागेल, पुढच्या आठवड्यात लागेल, असं करत करत साधारणतः 2 महिने उलटून गेले आणि सरते शेवटी आज त्या गोष्टीच्या म्हणतोय उत्तरापर्यंत आता आपण पोहोचतोय। म्हणजेच काय तर नुकताच आता रिझल्ट लागणार आहे, तो म्हणजे आजच नुकतंच प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेला आहे। त्यातून सर्व डिटेल्स दिलेले आहेत संपूर्ण प्रक्रियेमध्ये। न्यूज पत्रकामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी बातम्या सुद्धा येऊन धडकलेल्या आहेत। आज साधारणतः आपल्याला या बातमीपर्यंत संपूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती आता पोहोचणार आहे। काय आहे बातमी तर आज टेट 3 चा निकाल जाहीर होणार आहे आणि नुकतंच परीक्षा परिषदेचं प्रसिद्धीपत्रक नुकतंच प्रसिद्ध झालेलं आहे। काय त्याच्यामध्ये नमूद केल्या पद्धतीने शासन शुद्धी क्रमांक संकीर्ण 2022 त्यामधील अनन्वय उमेदवारांनी व्यावसायिक या त्यावेळीच्या संधीत उत्तीर्ण झालेले गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षे उत्तीर्ण झाल्याचे दिनांक 1 महिना कालावधी सादर केल्यानंतर करण्याबाबत या कार्यालयाचा दिनांक त्याबद्दल नमूद केला आहे। त्यापैकी बीएड परीक्षेचे 15,756 ॲपियर, डीएलएड परीक्षेचे 1342 ॲपियर, एकूण 17,098 विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी ॲपियर म्हणून ऑनलाईन आवेदनपत्र भरलं होतं। ज्यामध्ये 14/8/2025 अखेर बीएड परीक्षेचे 9,952 व डीएलएड परीक्षेचे 827 एकूण 10,779 ॲपियर विद्यार्थी उमेदवारांची माहिती कार्यालयात प्राप्त झालेली आहे। अशा विद्यार्थ्यांचा उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध होईल आणि दिलेली आहे संपूर्ण माहिती। यामध्ये आपल्याला एक वेबसाईट दिलेली आहे, त्या वेबसाईटवरती आपल्याला साधारणतः ती वेबसाईट यावरती आपल्याला ती लिंक विहित मुदतीत सादर केली। अशा विद्यार्थ्यांनी दिलेल्या लिंकद्वारे विहित माहिती सादर न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थ्याची राहील। तदनंतर याबाबत आलेले कोणतेही प्रकार विनंती आणि या गोष्टीचा आपल्याला दिसतं माहिती पब्लिश होत आहे आणि त्याद्वारे आपल्याला कळवण्यात येत आहे की नुकताच आपल्याला आज म्हणजे सोमवारी साधारणतः अनेक माध्यमांथ्रू आपल्याला माहिती मिळते दुपारी 3 नंतर आपल्याला तो रिझल्ट प्रत्यक्षात प्रसिद्ध होताना दिसेल। वेबसाईट वरती जाऊन जे विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचं आहे, प्रथमतः आपले संपूर्ण जो परीक्षे आवेदनपत्र भरताना जो आपला ॲप्लिकेशन नंबर असेल आणि तिथला पासवर्ड असेल तो तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे, जेणेकरून आपल्याला आपला वेळेत रिझल्ट पाहता येईल। बघा अनेक न्यूज पत्रकामध्ये सुद्धा त्या गोष्टी नमूद केल्या गेलेल्या आहेत। टेटचा निकाल आज 10,000 उमेदवारांची अर्हता प्रमाणपत्रे सादर आणि त्या कालच्याच बातमीमध्ये 18 जाहीर केलं की उमेदवारांच्या व्यावसायिक अर्हता प्रमाणपत्र सादर करण्यास संबंधित व्यावसायिकाला परीक्षा उत्तीर्ण झाल्यास दिनांकापासून 1 महिन्याच्या मुदतीत देण्यात आली होती। त्यानुसार प्रमाणपत्रे दाखल झाली आहेत आणि त्याचा निकाल जाहीर केला जाणार आहे। राज्यातील जवळजवळ आपल्या दृष्टीने महत्त्वाचं काय आहे, 2,28,808 उमेदवारांनी टेट एक्झाम दिली होती आणि त्यामधील मग डीएडचे असतील बीएडचे असतील संपूर्ण विद्यार्थ्यांची संख्या तिथं नमूद केलेली आहे। परीक्षा तर दिली होती, सर्वांना काळजी लागली होती रिझल्टची, कारण त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या प्रोसेस आहेत ते म्हणजे पवित्र पोर्टल हे जे टेट 3 साठी असणार आहे ते उपलब्ध होईल आणि सगळी माहिती रजिस्ट्रेशन होईल। म्हणजे पुढच्या कारवाईसाठी आपल्याला म्हणजे कारवाई करण्यास आपल्याला पुढे संधी उपलब्ध होईल। यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं रिझल्ट लागणं होतं आणि अगदी अनेक डीएड बीएड धारक विद्यार्थी त्याची अगदी आतुरतेने अगदी चातकासारखी वाट पाहत होते आणि अगदी सरते शेवटी तो रिझल्ट आजच्या तारखेला आपल्याला प्रसिद्ध होताना दिसेल। अनेक शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा निकाल आज 6,319 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव आणि राज्य परिषदेची माहिती सगळ्या गोष्टी इथं आपल्याला नमूद केलेल्या आहेत, सर्व तुम्ही वाचू शकता। अनेक ठिकाणी आपल्याला प्रसिद्धी पत्रकाद्वारे सुद्धा असेल, न्यूज पत्रकाद्वारे किंवा सोशल मीडिया थ्रू या सगळ्या बातम्या आपल्यापर्यंत येऊन पोहोचतील। नक्कीच विद्यार्थ्या दृष्टीने तेवढीच आनंदाची आणि पुढच्या कारवाईसाठी एक महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आहे, कारण एकदा का रिझल्ट पब्लिश झाला त्यानंतर पुढच्या गोष्टी सुकर होऊन जातील आणि पुढच्या ज्या येणाऱ्या जागा
की किती विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतील आणि पुढे कोणकोणत्या कारवाई करते या संदर्भात सर्व अपडेट आपण या चॅनलवरती नक्कीच पाहणार आहोत। त्यामुळे आवाहन करतोय मित्रांना, या शिक्षक भरती प्रक्रियेशी रिलेटेड असणाऱ्यांना चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही, कारण इथून पुढचे तुमच्यासाठी कारवाई खूप महत्त्वपूर्ण असेल। रिझल्ट आणि त्यानंतर पवित्र पोर्टलची संपूर्ण कारवाई, त्यानंतर प्रेफरन्स फॉर्म असेल, सगळ्या काही डिटेल्स या चॅनलवरती मिळत राहतील। त्यामुळे चॅनल सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघितल्याबद्दल खूप खूप आभार। आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही। चला मित्रांनो, मी सागर तापसे तुमची रजा घेतोय। पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन। तुर्तास थांबतोय। गुड बाय अँड टेक केअर।